हाय हॅलो शुभ दुपार नमस्कार. मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ. आता सकाळची सर्व कामं आवरली, दुपारचे 2 वाजले. मी मसाला करायला घेतला आहे. तुम्ही बघू शकता सर्व मसाल्याची तयारी मी वरती सर्व काढून ठेवले. इकडे मसाले 2-3 दिवस अगदी कडकडीत उन्हात मिरच्या वाळत घातल्या होत्या. आणि इकडे तेजपान वगैरे पण मोठे येते, ते थोडे बारीक करून घेते हाताने, म्हणजे भाजायला सोपे पडेल. तर मसाल्याला निदान एखादा तास तरी लागतो भाजायला, म्हणून मी हे दुपारी घेतलं करायला. आणि हे खोबरं किसलेलं, बऱ्याच ठिकाणी खोबरं घालत नाही पण आम्ही घालतो. आता इथे कापूरचिनी, चक्रफूल, बाजा, जायपत्री, सुंठ, हे धणे घेतले. धणे गावठीचे, आणि वास आला ना हातावर थोडं क्रश करून, तेव्हा समजायचं गावठी तर एकदम मस्त आहे. आता मी सर्वात आधी धणे भाजायला घेतले. बारीक गॅसवर 5-1 मिनटं भाजून घेतले. नंतर मग खडे मसाले. धने भाजल्यानंतर मी खसखस भाजून घेतली. नंतर खोबरं पण घेतलं भाजायला. आम्ही काही कांदा वापरत नाही मसाल्यामध्ये. आणि एक एक करून सर्व काही भाजून घेतलं. सगळं डिटेलमध्ये दाखवलं असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी ते काही दाखवलं नाही. आता इकडे मसाले वगैरे भाजून झाले का गार करत ठेवते. आणि जवळच गिरणी, मागच्या वेळेस मी जिथे लाल तिखट दळायला गेली होती ना, तर तिथेच जायचं आहे मला. तर 5-6 वाजता जाते. तिथे बी चांगले भरपूर नंबर राहतात. 1-1.5 तास तर नंबरलाच लागतो. आता बघू केव्हा होतं केव्हा नाही. कांदा घालून पण मसाला छान लागतो, पण आमच्याकडे पहिल्यापासून टाकत नाही, त्याच्यामुळे मला पण ती सवय नाही कांदा टाकायची. आता इथे दालचिनी ही खूप मोठी मोठी, म्हटलं बत्त्याच्या साह्याने थोडी फोडून घेऊ. आणि हिंगाचे खडे पण खूप मोठे, ते फोडून घेतले. जायफळही फोडून घेतलं. भाजायला एकत्रच मी तिन्ही पण भाजणार आहे. सर्व खडे मसाले भाजून झाल्यानंतर मी मिरच्या पण शेवटी भाजायला घेतल्या. आणि थोड्या थोड्या करून कढईत भाजल्या, म्हणजे एकसारख्या भाजल्या जाता. नंतर 15-20 मिनटं गार झाल्यानंतर मी ते कांडप मशीनच्या इथे घेऊन आली. आता इथे सीझन असल्यामुळे इथे भरपूर नंबर होते, तर शेवटी माझा नंबर लागला. मसाला तयार झाला आणि मी घेऊन आली. तो खूप छान झालेला होता, कलर पण एकदम भारी आला. तर आता इथे स्वयंपाक वगैरे होस तर म्हटलं जरा वेळ उघडाच ठेवू, म्हणजे गार होईल, नंतर डब्यात भरू. ट्रॅफिक तर एवढी आहे. आम्ही त्या दिवशी गावात गेलो, त्या दिवशी किती 15 मिनटं अटकलो त्या गंगेच्या तिथंच. साक्षीने खूप छान असा ब्ल्यू कलरचा घागरा वेअर केलेला आहे आणि खूप छान दिसत होती. लग्न जरा लांब होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकर आवरून बसलो होतो. आता निघायचंच होतं, प्रसादची वाट बघत होतो. तो आला का आम्ही लगेच निघू. हॅलो हॅलो, हां हां, बोला ना बोला ना. अहो नेमकी आज मी नाही आहे फार्मसीला, तर मग उद्या मॉर्निंगला या ना, चालेल? या उन्हाळ्याच्या दिवसात असं वाटतं सायंकाळचेच लग्न पाहिजे. सकाळी तर एवढं गरम होतं, तर असं घराबाहेर निघू वाटत नाही. आणि हे लग्न सायंकाळचं होतं म्हणून बरं वाटलं. सायंकाळी एकदम फ्रेशमध्ये निघालो. आणि आम्ही जेव्हा लग्नाला निघालो तर रस्त्याने आम्हाला एवढ्या ठिकाणी लग्न दिसले, कारण की आता 2-4च लग्नाच्या तारखा राहिल्यात. मला वाटतं 14 का 15 शेवटची तारीख आहे. आणि त्याच्यानंतर लग्न बरेच, म्हणजे नाही, अधिक महिना लागतो ना, म्हणून खूप लग्न दिसले आम्हाला जाताना रस्त्याने. आता नवरदेव नवरी आलेले होते आणि तेवढ्यात माझ्या बाची सुनाने इतका छान डान्स केला. तोडे सरे भाले कुंकुम लावू सावधान शुभ भवन्तु सावधान आले मूळा म्हणून या
आज माझ्या 4 नंबर नणंदबाईंच्या मुलाचं लग्न होतं, म्हणजे माझ्या भाच्याचं लग्न होतं. तर आता इथे हे माझ्या नंदे भाऊला आहेर देत आहे. म्हटलं लग्न लागल्यानंतर सर्वात आधी तर आहेर वगैरे देऊन घेऊ, म्हणजे भरपूर पाहुणे येतात, भेटीगाठी होतील आणि ह्या निमित्ताने ओळखी पाळखी होता. असं ते एरवी काही कोणी कुणाच्या घरी जात नाही, तर लग्न कार्यातच भेटीगाठी होता. आणि आहेर देणं झाल्यानंतर खूप पाहुणे रावळे भरपूर भेटले, तर बरं वाटलं सगळ्यांना भेटून. आज खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो आणि असं म्हणजे एन्जॉय केला छान. सर्वजण आम्ही एकत्र जमल्यानंतर खूप चेष्टा मस्करी चालू होती आणि इतके विषय इतके भारी भारी मस्त चालू होते आणि कुठे वेळ गेला कळलंच नाही. आज एकत्र जमल्यानंतर कळलं का किती एकत्र असल्यानंतर आनंद, एन्जॉय आणि आजचा क्षण तो जगून घ्या. उद्याचं कोणी पाहिलं तर लग्न म्हटल्यावर हीच गंमत होते का सगळेजण एकत्र भेटतात आणि छान वाटतं. लग्न लागल्यानंतर ह्या छोट्या छोट्या मुली ह्या डान्स करत होत्या, खूप छान डान्स केले. हल्ली एकदम छोट्या छोट्या मुली जरी राहिल्या तर खूप ॲक्टिव्ह आणि एकदम पाहून पाहून एक भारी डान्स केले त्या पोरींनी, तर मस्त वाटलं. ह्या ब्ल्यू कलरच्या साडीवाल्या आहेत त्या पण माझ्या नणंदबाईचे नात्याने नणंद लागता आणि अशी तर माझी खूप जवळची फ्रेंड आहे आणि आम्ही खूप छान छान फोटो काढले, कारण की ह्याच आठवणी राहता पुढे कधीही बघता येतात. छान फोटो काढून झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. खूप उशीर झालेला होता, जवळपास रात्रीचं 1 वाजला होता. तर आता चला मग इथेच व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय, गुड नाईट.